नमस्कार मंडळी, आज मी बांगड्याचं सार बनवते आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला मी दाखवते आहे. इथे मी स्वच्छ धुवून बांगडे घेतले आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला मी दाखवते. 1 वाटी खोबरं घेतलं आहे, अर्धा कांदा घेतला आहे, लसूणचे 7-8 तुकडे घेतले आहेत. इथे मिरच्या घेतल्या आहेत, मी 8-9 मिरच्या घेतल्या आहेत. धने घेतले आहेत, 2-3 तिरपळ घेतली आहेत आणि बडीशेप थोडीशी टाकली आहे. आता हे मी सगळं पूर्ण मिक्सरला लावून घेते. आता बांगड्याचं सार आहे ना, मी आता फोडणीला घालते. आता ते त्याच्यासाठी मी थोडंसं तेल वापरते आहे. तेल तापत आलं, त्याच्यात मी थोडासा कांदा आणि लसूण टाकलं. त्याच्यात थोडीशी कांदा आणि लसूण टाकली आहे. चांगली लसूण कांदा चांगलं भाजायला द्यायचं. चांगला भाजल्यावर त्याला थोडासा तांबट लाल कलर आला की त्याच्यामध्ये हे मी सांगितलेलं साहित्य होतं ते वाटप लावून घेतलं मिक्सरला. आता त्याच्यामध्ये मी हे वाटप ओतते त्याच्यात. ओतून घेतलं, थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. एकदम सुकं आहे म्हणून थोडंसं पाणी टाकून घेते. आणि त्याच्यामध्ये मीठ टाकते. थोडासा चांगलासा कढ येऊ गवत का. आणि ही रेसिपी मालवणी पद्धतीतच बांगड्याचं सार बनवतोय. तुम्हाला सगळ्यांना आवडलं तर लाईक करा, शेअर करा. याच्यामध्ये शिजत आलं की चांगली उकळी आल्यावर त्याच्यामध्ये कोकम टाकणार, मीठ टाकणार. कोकम टाकते. थोडंसं मीठ टाकून घेते. कारण बांगडे नंतर सोडणार आहे. लवकर टाकले बांगडे तर ते वितळतात, म्हणून बांगडे उकळी आल्यानंतरच बांगडे टाकणार आहे. आणि भाताबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर, कशाही बरोबर तुम्ही चांगल्या पद्धतीत खाऊ शकतात. आणि थोडीशी बारीक बारीक उकळी आली की त्याच्यामध्ये मी आता बांगडे सोडते आहे. हे बघा. आणि त्याला बारीक गॅसवर उकळी यायला द्यायची. मीडियम गॅस ठेवायचा, मोठा गॅस करू नये. तर चांगली आता बारीक गॅसवर उकळी येऊन दे. मीठ सगळं टाकून मी हे आता बारीक उकळी यायला ठेवते. मंडळी, आमचा आता सार सगळा झालेला शिजून बिजून. हे बघा, त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकली आहे आणि बघा कसा लाल कलर आला आहे.
तुम्हाला आवडला तर तुम्ही पण असंच सार बनवा मालवणी पद्धतीत. आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा. सार बनून झालेलं आहे माझं आता.